हाय, दिस इज पूजा पवार वन्स अगेन. आणि माझ्या आजच्या सेगमेंटचं नाव आहे वुमन सपोर्ट्स वुमन. आता ही सेगमेंट सुरू होते मागच्या संडेपासून, जेव्हा आम्ही सुदगिरणीमध्ये म्हणजे आमची मीटिंग संपल्यानंतर काहीतरी खाण्यासाठी गेलो होतो. आणि स्पेशली आम्ही ठरवलं होतं की आम्हाला मोमोज वगैरे खायचे, त्याच्यामुळे आम्ही मोमोजच्या स्टॉलवरती गेलो आणि त्यांना ऑर्डर दिली. सो ऑर्डर व्हायला थोडासा वेळ होता आणि साईडलाच एक मुलगी एक स्टॉल लावत होती, म्हणजे एक सिम्पल टेबल लावत होती. त्या टेबलवरती तिने तिच्या अरेंजमेंट्स करायला सुरू केल्या. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, हे केक शॉप समथिंग ते आहे. आणि एका टेबलवरती तिने तिचा कम्प्लीट स्टॉल लावला होता. तिथे तिने कपकेक्स ठेवले, त्याच्यानंतर तिने तिथे भाउचर्स ठेवले, प्लस तिने केक्स वरती आणून ठेवले. आणि मग ती नंतर तिचं सगळं अरेंजमेंट करायला लागली. त्या टायमाला आय लाईक लिटरली गेट एक्सायटेड की हा ठीक आहे काय मला तिला विचारायचंय. सो आय वेंट देअर अँड आस्क्ड की बाबा याचा प्राइस काय, कारण मी डिरेक्टली तर बोलू शकत नव्हते. सो आय आस्क्ड अबाउट अ प्राइस. सो तिने मला सांगितलं की याची प्राइस 70 रुपीज आहे. सगळे मी स्वतः बनवलेले आहेत आणि हे सगळे चीज केक्स आहेत आणि प्युअर व्हेज आहेत. मग तिने मला त्याच्या म्हणजे क्वालिटीज वगैरे सांगायला स्टार्ट केलं. सो जेव्हा ती सांगत होती तिचं कम्युनिकेशन स्किल बघून मला अजून छान वाटलं की लाईक आय गेट इम्प्रेस लिटर. एक पेस्ट्रीची ऑर्डर दिली आणि ती जेव्हा पॅक करत होती तेव्हा आम्ही दोघींनी थोडं कम्युनिकेट करायला सुरुवात केली. सो मी तिला विचारलं की बाबा तू कधीपासून हे करते. मग तिने मला सांगितलं की मी जानेवारीपासून हे करते. जानेवारी 2025 मध्ये मी स्टार्ट केलेलं. आणि मग मी तिला विचारलं की बाबा एवढे 6 महिने झाले, मग त्याच्यामध्ये तुला काय वाटतं की म्हणजे बिझनेस वगैरे स्वतः वुमन वर्क करू शकते की नाही. ती म्हणे म्हणजे मी हे तर नाही सांगू शकत की प्रॉफिटेबल आहे, बट स्टील आय एम हॅपी दॅट आय एम डुईंग माय ओन बिझनेस. सो मग मी तिला विचारलं की बाबा कधी कधी असं फील होत नाही का जेव्हा कस्टमर्स येत नाही, अदरवाईज कस्टमर्स रेट बघून चालल्या जातात, कारण ऑब्व्हियसली चीज केकचे रेट्स हाय असतात. सो मग खूप जणांनी तिला विचारलं आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले. तर मग ती म्हणे की येस, समटाइम्स इट फील्स बॅड, बट आय चूज इट फॉर माय सेल्फ. अँड वेन यू चूज समथिंग फॉर युअर सेल्फ, सो यू कॅन डिनाय दॅट थिंग. आणि तुम्ही बॅकफूट नाही जाऊ शकत. सो दॅट फील्स लाईक की जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करायचं डिसिजन घेतात किंवा तुम्ही कधीच मागे वळून बघू शकत नाही आणि यू हॅव टू डू इट. अँड वेन शी सेड की आय चूज इट फॉर माय सेल्फ अँड आय विल डू इट अँड आय नो आय डू इट. सो मला ते खूप असं मोटिवेटिंग फील झालं. आणि मला म्हणजे तिचं काही प्रमोशन वगैरे मी करत नाहीये, बट तिथे तिच्या ब्रँडचं नाव वगैरे विचारायला वेळ भेटला नाही. बट स्टील जेव्हा तिने मला ती पेस्ट्री पॅक करून दिली त्याच्यावरती तिचा लोगो होता ज्याचं नाव होतं क्रेव हेवन. सो यू कॅन गो दर, विजिट हर शॉप आणि नक्की ट्राय करा. इट इज रिअली व्हेरी डिलिशियस. थँक्यू.